नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण पहिले परिमेय व अपरिमेय संख्या याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण अपरिमेय संख्या या घटकाची माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता आपल्याला संख्या रेषा माहीत आहे। त्या संख्या रेषेवरती आपल्याला परिमेय संख्या माहीत आहेत, पण संख्या रेषेवरती फक्त परिमेय संख्या असतात का? त्यापेक्षा जास्त संख्या असू शकतात का? तर नक्कीच असू शकतात। परिमेय संख्यांबरोबर इतरही अनेक प्रकारच्या संख्या या संख्या रेषेवर असतात आणि त्या रेषांना त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात। म्हणजे अपरिमेय संख्या म्हणजे जसं हे उदाहरण आहे वर्गमुळात 2, ही जी संख्या आहे तिला अपरिमेय संख्या असे म्हणतात। आता ही वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर कशी दाखवायची, तर आपण त्या संदर्भातलं एक उदाहरण बघूया। एका संख्या रेषेवरती ए हा एक, आता हा एक हा काय आहे, ही संख्या रेषा आहे QR, त्यावरती एक हा काय आहे, एक बिंदू आहे। याला एक आपल्याला लंब काढायचा आहे या बिंदूवरती, या ए बिंदूवरती। आता ए बिंदूवरती लंब काढल्यानंतर P हा एक पॉइंट आपल्याला या L या रेषेवरती, त्या रेषेला नाव द्यायचे आपल्याला L, आणि त्यावरती आपल्याला P हा बिंदू घ्यायचा आहे। आणि OP आणि OA, मग इथे हा जो शून्य दाखवलेला आहे संख्या रेषेवर, तिथे त्या बिंदूपासून P बिंदूला जोडायचं आहे, तो झाला O। मग इथे आपल्याला तयार काय होतं, OA बरोबर AP बरोबर 1 युनिट तयार होतं आपलं हे। म्हणजेच याचं आणि याचं माप सारखं आहे, OAचं आणि APचं माप सारखं आहे असं यावरून आपल्याला समजतं। मग आता हा जो OP आहे, रेख OP, तर ती काय आहे, या रेख OP मुळे इथे एक त्रिकोण तयार होत आहे OAP। हा काय आहे, काटकोन त्रिकोण आहे। मग आता ह्या पायथागोरसच्या इथे आपण पायथागोरसचं सूत्र वापरू शकतो, त्याचा प्रमेय वापरू शकतो। मग त्या प्रमेयानुसार OP वर्ग बरोबर OA वर्ग अधिक AP वर्ग, मग त्यांच्या आपण जर इथे 1चा वर्ग अधिक 1चा वर्ग बरोबर 1 अधिक 1 बरोबर 2, म्हणून OPचा वर्ग बरोबर आपल्याला काय मिळाला, 2। मग आता आपल्याला 2चा वर्ग म्हणजे इथे आपल्याला वर्गमुळात 2 लिहिलं आहे, कारण या दोन्ही बाजूंचा आपण काय केलेलं आहे, वर्गमूळ घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक कंस काढायचा आहे। ह्या ओला आपल्याला केंद्रबिंदू ठेवून एक कंस काढायचा आहे, आणि त्याचं जे रेडियस असणार आहे, व्यास असणार आहे, तो असणार आहे OP। आता ह्या बिंदूला आपण नाव काय देणार आहोत, Q बिंदू नाव देणार आहोत, जिथे हा आपला कंस ह्या संख्या रेषेला छेदतो तिथे आपण Q हे नाव देणार आहोत। आणि त्यामुळेच OQ हा अंतर काय असणार आहे, वर्गमुळात 2 हे ते अंतर असणार आहे। म्हणजेच हा Q बिंदू कुठला नंबर किंवा कुठली संख्या दाखवते, तर तो वर्गमुळात 2 ही संख्या आपल्याला इथे दाखवत आहे। जर आपण R घेतला, हा बिंदू घेतला संख्या रेषेवरती, तर तो कुठे आहे, संख्या रेषेच्या डाव्या बाजूला आहे। म्हणजे तिथे आपण तो काय म्हणू शकतो, वजा वर्गमुळात 2 हे आपण इथे म्हणू शकतो, कारण या शून्य बिंदूपासून किंवा O बिंदूपासून वर्गमुळात 2 जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावरती वजा वर्गमुळात 2 सुद्धा आहेत, हे आपण संख्या रेषेवरती शिकलेलो आहोत। मग यावरून आपण काय सिद्ध करतोय, तर वर्गमुळात 2 ही काय आहे, एक अपरिमेय संख्या आहे, आणि
आणि आपण हेही बघणार आहोत की अपरिमेय संख्यांचे जे अपूर्णांक दशांश अपूर्णांक असतात, दशांश रूप असतं, ते खंडित दशांश रूपसुद्धा असतं आणि आवर्ती दशांश अपूर्णांकसुद्धा हे सुद्धा त्याचं रूप असतं.